सरदार वल्लभभाई पटेल मराठी निबंध. भारत मातेच्या मुक्त कथेच्या ग्रंथात ज्या वीर पुरुषांची नावे अजरामर आहेत त्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव अग्रस्थानी आहे. लोह पुरुष यांच्या बिरुदावरून आपण त्यांना एक कठोर दृढ निश्चिती नेता मानतो, पण या लोखंडी आवरणाच्या आत एक अतिसंवेदनशील हृदय भारत मातेसाठीचे अमाप प्रेम आणि करुणेचा सागर दडला होता. त्यांच्या जीवनातील संघर्ष त्याग भारतीयांचे हृदय स्पर्शून जाते. वल्लभभाईचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणी शाळेतील मुलांना पाहून त्यांना शिक्षणाची ओढ लागली, पण आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य नव्हते. एक दिवस त्यांनी आईकडे म्हणून मागितले, आई मला पण एक पुस्तक हवी, मला पण शाळेत जायचंय. पण आईच्या डोळ्यातले अश्रू पाहून लहान वल्लभभाईंना त्या स्वप्नाला मनातच दफन केलं. स्वतःची इच्छा दाबून घरच्या शेतीमध्ये हातभार लावला. हा त्यांचा पहिला संघर्ष होता. स्वतःची इच्छा न मानता कुटुंबाची जबाबदारी स्वीकारण्याची ही भावना पुढच्या आयुष्यातील त्यागाची पहिली पायरी होती. स्वतःच्या हिमतीवर आणि परिश्रमाने त्यांनी वकिलीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि एक यशस्वी वकील म्हणून ओळख निर्माण केली. एक दिवस अहमदाबादमध्ये महात्मा गांधीजींचं भाषण ऐकल्यानंतर त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली. गांधीजींच्या विचारांनी, सत्याग्रह आणि अहिंसेच्या तत्वज्ञानाने त्यांच्या मनावर अमोघ परिणाम केला. त्यांनी आपल्या भरभराटीच्या वकिलीवरती पाणी सोडून देशसेवेचा कठीण रास्ता स्वीकारला. स्वतःची सुखसोयी ऐश्य आराम सोडून देणे हा कोणत्याही व्यक्तीसाठी सोपं नसतं. पत्नीच्या मृत्यूनंतरही एकुलती एक मुलगी मणिबेन आणि मुलगा दयाभाई यांची जबाबदारी असताना हा निर्णय घेणं हे एका पित्यासाठी किती हृदयद्रावक असेल याची कल्पना येते. बारडोली सत्याग्रह हा त्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा होता. तेथील शेतकऱ्यावर ब्रिटिश सरकारने लादलेल्या जबरदस्त कराविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांनी शेतकरी स्त्रियांना संघटित केले आणि म्हणाल्या, तुम्ही आमच्या गावातल्या आहात, आम्ही तुम्हाला मुलासारखे तुमचं संरक्षण करणं आमचं, आम्ही तुमच्या मुलांसारखे तुमचं संरक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. या सत्याग्रहाच्या दरम्यान त्यांनी केलेले नेतृत्व, संघटन, कौशल्य आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या तळमळ्याला पाहून तेथील जनतेने त्यांना सरदार ही पदवी दिली. ही पदवी केवळ नेतृत्वासाठी नव्हती, तर त्यांनी दिलेल्या प्रेमाची, आपुलकीची भेट होती. स्वातंत्र्यानंतरचा काळ भारतासाठी अत्यंत गंभीर होता. 562 छोट्या मोठ्या संस्थानांचा एक सूत्रात बांधणे हे एक अशक्य प्रयत्न वाटत होते. हे जबाबदारीचे काम सरदार पटेल यांच्यावर सोपवण्यात आले. त्यांनी लोह आणि मृदुता या धोरणांचा अवलंब करून हे काम केले. हैदराबादच्या निजामासारख्या शासकाला ते लोखंडी हाताने वाकवत त्यांनी काही संस्थानिकाशी भावनिक अपील करत जुनागडच्या समस्येचे निराकरण करताना त्यांनी स्थानिक लोकांची भावना लक्षात घेतली. प्रत्येक संस्थानाला जोडताना त्यांच्या मनात एकच विचार होता, माझी भारत माता एक विभक्त अवस्थेत राहू नये. हैदराबादमध्ये सैनिकी कारवाई झाल्यानंतर तेथील प्रजेची दयनीय स्थिती पाहून सरदारांना तोंडात वाईट वाटले. त्यांनी ताबडतोब मदत पाठवण्याचे आदेश दिले. हा प्रसंग सिद्ध करतो की लोहपुरुषाच्या अंतःकरणात माणुसकीचा झरा वाहत होता. महात्मा गांधीजींचा हत्या हा सरदार पटेल यांच्या जीवनातील सर्वात दुःखद घटना होती. गांधीजी हे केवळ एक राजकीय मार्गदर्शक नव्हते, तर एक आध्यात्मिक बाब होते. त्यांच्या निधनाने सरदार आध्यात्मिक दृष्ट्या कोसळले. ते म्हणाले, भारताचे ताटावे तुटले आहे. या धक्क्यातून ते कधीच बाहेर पडू शकले नाही. 1950 साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंतिम संस्कारासाठी लाखो लोक उपस्थित होते. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. एक अनियमित शेतकरी म्हणाला, आमचा सरदार गेला, आता कोण आमचं रक्षण करणार? सरदार वल्लभभाई पटेल हे केवळ एक राजकारणी नेते नव्हते, तर एक कर्तव्यदक्ष पिता, एक जबाबदार मुलगा आणि भारत मातेचा सच्चा सुपूत होते. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे केवळ एक पुतळे नव्हते, तर त्यांच्या दृढ निश्चय, अथांग त्याग आणि देशभक्तीचे प्रतीक आहे. आज जेव्हा आपण एकत्रित बलवान भारताकडे पाहतो तेव्हा आपल्याला या महान सरदाराची आठवण येते आणि मनातील आभाराची भावना उसळून येते. त्यांचे जीवन प्रत्येक भारतीयांसाठी एक प्रेरणास्थान आहे आणि असेच राहील. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू.